सुप्रभात मंडळी. इथे आपला आता पुढचा प्लॉट भाजीचा तयार होतो आहे. त्याच्यासाठी स्प्रिंकलरनी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र कसं भिजवता येईल त्याच्यासाठी आपण स्प्रिंकलर लावलेत. हा आधीचा सेक्शन मी तुम्हाला दाखवला. दोडका आहे, दुधी आहे, त्याच्या पलीकडे चवळीच्या शेंगा आहेत, त्याच्या पलीकडे कारलं आहे, कोबी आहे, ब्रोकोली आहे, फ्लॉवर आहे, काकडी आहे, टोमॅटो आहेत. हे सगळा एक सेक्शन झाला. आता इथे पुढच्या सेक्शनसाठी तयारी होते. पाण्याची पण खूप बचत व्हावी या दृष्टीने आपण असा गवतांचे जे भारे आहेत त्या गवतांचा उपयोग ह्याच्यामध्ये करत असतो प्रत्येक सरीमध्ये. म्हणजे मग पाण्याचं बाष्पीभवनही कमी होतं आणि तण उगवत नाही, दोन्ही त्याचा फायदा असतो. तर हेच आत्ता मी अमितशी बोलत होते की ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपण कसा करून घेतो आहे आणि कमीत कमी रिसोर्सेसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल. कारण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे मनुष्यबळ खूप महाग पण झालं आहे. आपली एक लकीली आपल्याकडे 30-35 लोकांची टीम तयार असते, पण त्यांची मेहनत ही तण काढणे आणि अशा गोष्टीत न जाता चांगल्या प्रकारच्या गोष्टी पिकवणे, त्याचं पुढचं सगळं नियोजन करणे आणि ह्याच्यात जावा म्हणून आपला प्रयत्न असतो. ह्याच्या कडेला जे लावलं आहे ते हत्ती घास लावलं आहे, जेणेकरून आपल्या गुरांना कायमस्वरूपी हिरवा चारा पण मिळावा. अगदी कडक उन्हाळ्यातसुद्धा थोडाफार तरी हिरवा चारा गुरांना मिळतं. तर हा एकदम छान सेक्शन. पाण्याचे तुषार सगळीकडे उडत आहेत, खूप छान वाटतं इथे. तर असं हे आपलं सेंद्रिय शेती. कालच अमितनी सेंद्रिय शेतीवरती एक कार्यशाळा, ऑनलाईन कार्यशाळा होती. त्याच्यामध्ये आपले सगळे अनुभव किंवा आपण जे काही करतो ह्याबद्दलही बरीचशी माहिती सांगितली. तर असंही आपण थोडंसं काम आता चालू केलेलं आहे. उत्सुक शेतकरी येऊन आपलं शेत बघू शकतात. त्यांना लागणारा इथला सगळा गायडन्स आपण देणार आहोत. तर जास्तीत जास्त माध्यमातून सगळ्या तुमच्या कनेक्टमधून अजूनही लोकांना सांगा, कळवा. फडके ऑर्गॅनिकबद्दल नक्की आवर्जून समजून घ्या जास्तीत जास्त माहिती. तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्नही नक्की विचारा. अशाच माध्यमातून आपण कायमस्वरूपी जोडलेले राहूयात. आणि पहिली एक खासियत, आणि जे लोक आता गेले 4 वर्षापासून आपली भाजी घेत आहेत त्यांनाही माहिती आहे, फडके ऑर्गॅनिकमध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ठेवली जाते. आपल्या शेतात जे पिकतं आहे, जशा पद्धतीने पिकतं आहे, आपण काय नवीन प्रयोग करतो आहे, हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवलं जातं. हा तुमच्या दृष्टीने खूप चांगला भाग आहे. म्हणजे आपण फॅमिली शेतकरी जे म्हणतो तो फायदा तुम्हाला आहे की आपला शेतकरी काय करतो आहे, कशा पद्धतीने भाज्या पिकवतो, हे सगळं आपण तुमच्यापर्यंत पोचवत असतो. तर धन्यवाद. फडके ऑर्गॅनिक फार्ममधून मी अस्मिता अमितसोबत आत्ता शेतीची भटकंती आणि थोडी पाहणी करते आणि ही माहिती खास तुमच्यासाठी.